सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जिद्द, चिकाटी आणि समाजसेवेचा ध्यास असेल तर परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी माणूस यशाचं उत्तुंग शिखर गाठू शकतो. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे जत तालुक्यातील कोळीगिरी गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर सिद्धू लक्ष्मण भोसले. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या सेवेचा वेगळा ठसा उमटवणारे डॉक्टर सिद्धू भोसले यांचा वाढदिवस नुकताच जत तालुक्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. एका शेतकरी आणि पैलवान कुटुंबातून येऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेलं हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. जत तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक हवंहवसं आणि आदराचं नाव म्हणजे डॉक्टर सिद्धू लक्ष्मण भोसले. 12 जुलै 1986 रोजी पैलवानांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळीगिरी या छोट्याशा ग्रामीण भागात डॉक्टर सिद्धू सरांचा जन्म झाला. त्यांचे वडील लक्ष्मण कृष्णा भोसले हे स्वतः एक शेतकरी आणि नामांकित पैलवान. घरात कुस्तीचं वेड दांडगं आणि दुरुस्तीचे नियम कडक. पण घरात परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अशा प्रतिकूल वातावरणात गरिबीशी 2 हात करत डॉक्टर सिद्धू सरांनी आपल्या आयुष्याची घोडदौड सुरू ठेवली. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोळीगिरी सारख्या छोट्या ग्रामीण भागातच पूर्ण झाले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकत असतानाच समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पुढील उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी जत येथील नामांकित राजे रामराव महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 11वी व 12वीचं शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं त्यांनी निश्चित केलं. त्यांनी मिरज येथील प्रसिद्ध गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी जिद्दीनं अभ्यास करत 2012 साली त्यांनी BAMH ही पदवी प्राप्त केली. पदवी हातात आल्यानंतर शहराच्या झगमगाटात न जाता आपल्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा चंग त्यांनी बांधला. आपल्या मातीचं ऋण फेडण्यासाठी डॉक्टर सिद्धू सरांनी 2014 साली आपल्या जन्मगावी म्हणजेच कोळीगिरी इथं वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. पैलवानांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाला आरोग्याच्या दृष्टीनं अधिक तंदुरुस्त आणि सदृढ बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी सुरू केला. बघता बघता त्यांच्या वैद्यकीय सेवेला 12 वर्ष पूर्ण झाली. या 12 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी होमिओपॅथी उपचार पद्धतीनं हजारो रुग्णांना नवीन आयुष्य दिलं. डॉक्टर सिद्धू भोसले यांच्या वैद्यकीय सेवेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मूतखडा या आजारावरील त्यांचे प्रभावी उपचार. आज जत तालुक्यात आणि परिसरात मूतखड्यावरील यशस्वी इलाज ही डॉक्टर सिद्धू सरांची मुख्य ओळख आणि हातखंडा मानला जातो. अनेक रुग्णांना त्यांनी शस्त्रक्रियेशिवाय केवळ होमिओपॅथी औषधांच्या जोरावर मूतखड्याच्या त्रासातून मुक्त केले. केवळ क्लिनिक पुरते मर्यादित न राहता त्यांनी गावागावात आणि तालुक्यात अनेक मोफत रोगनिदान शिबिरे आयोजित केली. आरोग्यविषयक जनजागृती केली. विशेषतः संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोविड-19च्या अत्यंत कठीण काळात डॉक्टर सिद्धू सरांनी एक सच्चा कोविड योद्धा म्हणून काम केलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावातील व परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी होमिओपॅथी औषधांचं निस्वार्थपणे वाटप केलं. त्यांच्या या संकट काळातील मदतीमुळे परिसरातील शेकडो कुटुंबे सुरक्षित राहिली. शून्यातून जग निर्माण करत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आणि आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणाऱ्या डॉक्टर सिद्धू लक्ष्मण भोसले यांचा हा जीवन प्रवास खरोखरच कौतुकास्पद आणि आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. 12 वर्षाची ही अखंड आरोग्य सेवा अशीच अविरत सुरू राहो हीच या निमित्तानं प्रार्थना. वैद्यकीय क्षेत्रातील या लोकराजाला म्हणजेच डॉक्टर सिद्धू भोसले सरांना लोकशाही महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.